नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासामध्ये आपण सहकारी संस्थांना ठेवावी लागणारी जी काही वैधानिक पुस्तकं आहेत, म्हणजे कायद्यानुसार जी पुस्तकं ठेवणं बंधनकारक असतं, तर त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तकं म्हणून ओळखलं जातं. तर विद्यार्थी मित्र, सहकारी संस्थांना जी वेगळ्या प्रकारची वैधानिक पुस्तकं ठेवावी लागत असतात, तर त्या काही पुस्तकांसंदर्भात या अगोदरच्या तासामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. मला वाटतं का या अगोदरच्या तासात शेवटचं पुस्तक आपण पाहिलेलं होतं की मालसाठा नोंद पुस्तक. तर ग्राहक सहकारी संस्था आणि खरेदी विक्री सहकारी संस्था अशा प्रकारचं जे काही मालसाठा नोंद पुस्तक आहे, तर ते पुस्तक ठेवत असतात किंवा त्यांना ते पुस्तक ठेवावं लागत असतं. महिन्याच्या सुरुवातीला वेगळ्या प्रकारचा जो काही मालसाठा आहे, तर तो मालसाठा किती उपलब्ध होता आणि महिनाअखेरीस तो किती शिल्लक राहिलेला आहे आणि त्या महिन्याच्या दरम्यान कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचा माल ग्राहकांना किती प्रमाणात वाटप केलेला आहे, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे, तर ती माहिती या मालसाठा नोंद पुस्तकामध्ये नोंदवली जात असते. त्यामुळं महिन्याच्या सुरुवातीला उपलब्ध असणारा मालसाठा आणि महिनाअखेरीस शिल्लक राहिलेला जो काही मालसाठा आहे, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे, तर ती माहिती आपल्याला या मालसाठा नोंद पुस्तकावरून प्राप्त होत असते, उपलब्ध होत असते. आणि म्हणून या जे काही सहकारी संस्था आहेत, तर त्या संस्था काय करत असतात, तर अशा प्रकारचं जे काही मालसाठा नोंद पुस्तक आहे, तर ते पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर आता आपल्याला पुढचं वैधानिक पुस्तक पाहायचं आहे, तर मालमत्ता नोंद पुस्तक. तर सहकारी संस्थांना आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पाडण्यासाठी दोन प्रकारची मालमत्ता आवश्यक असते. एक स्थिर स्वरूपाची मालमत्ता आणि दुसरी अस्थिर स्वरूपाची मालमत्ता. स्थिर स्वरूपाच्या मालमत्तेमध्ये इमारत, यंत्रसामुग्री, कार्यशाळा की जी दीर्घकाळ टिकणारी मालमत्ता असते, तर त्या मालमत्तेचा समावेश होत असतो. आणि अस्थिर स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे, तर ती अल्पकाळ टिकणारी जी काही मालमत्ता आहे, तर त्या मालमत्तेचा समावेश अस्थिर मालमत्तेमध्ये होत असतो. आणि या मालमत्तेमध्ये स्टेशनरी, फर्निचर, कच्चा माल, तर यासारखी जी काही मालमत्ता आहे, तर त्या मालमत्तेचा समावेश होत असतो. मग काही संस्थांना अस्थिर मालमत्ता असली तरी आपलं कार्य त्या संस्था पार पाडू शकतात. म्हणजे ज्या संस्था फक्त सेवा पुरवणाऱ्या संस्था असतात, तर त्या संस्था अस्थिर मालमत्ता जरी असली तरी आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पाडू शकतात. आवश्यक असणारी जी काही इमारत आहे, तर ती इमारत भाड्यानं घेऊन या संस्था आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पूर्ण करू शकतात. परंतु ज्या विशाल आकाराच्या किंवा प्रक्रिया सहकारी संस्था आहेत, तर त्या सहकारी संस्थांना मात्र आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पाडण्यासाठी स्थिर आणि अस्थिर अशा दोन्ही स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे, तर ती मालमत्ता आवश्यक असते. मग सहकारी साखर कारखाना आहे, त्यानंतर सूत गिरण्या, तेल गिरण्या, तर या विशाल आकाराच्या सहकारी संस्था आहेत, प्रक्रिया सहकारी संस्था आहेत. तर या संस्थांना आपलं कार्य पार पाडण्यासाठी वेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री आवश्यक असते. त्यानंतर स्टेशनरी आवश्यक असते, फर्निचर आवश्यक असतं, कच्चा माल आवश्यक असतो, इमारत आवश्यक असते. तर अशा विविध प्रकारची स्थिर आणि अस्थिर अशा दोन्ही प्रकारची जी काही मालमत्ता आहे, तर ती मालमत्ता या संस्थांना आवश्यक असते. त्याशिवाय या संस्था आपलं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पडू शकत नाही. तेव्हा सहकारी संस्थांना अशा प्रकारचं जे काही मालमत्ता नोंद पुस्तक आहे, तर ते पुस्तक ठेवावं लागत असतं. या पुस्तकामध्ये संस्थेनं कोणत्या तारखेला कोणत्या प्रकारची मालमत्ता किती रकमेला कोणाकडून खरेदी केलेली आहे, तर या संदर्भात जी काही नोंद आहे, तर ती नोंद केलेली असते. त्यामुळं वर्षभरामध्ये सहकारी संस्थेनं मालमत्ता खरेदी करण्यावर किती रक्कम खर्च केलेली आहे, कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी केलेली आहे, कुणाकडून खरेदी केलेली आहे आणि कोणत्या दरानं किंवा किती किमतीला खरेदी केलेली आहे, तर या संदर्भातली जी काही माहिती, तर ती माहिती या पुस्तकावर प्राप्त होत असते. आणि म्हणून सहकारी संस्था काय करत असतात, विशेषतः प्रक्रिया सहकारी संस्था किंवा विशाल आकाराच्या ज्या संस्था आहेत, तर त्या संस्था अशा प्रकारचं जे काही मालमत्ता नोंद पुस्तक आहे, तर ते पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे की गुंतवणूक पुस्तक. अनेक वेळा सहकारी संस्था काय करत असतात, आपल्याकडे शिल्लक राहिलेला जो काही पैसा आहे, म्हणजे उभारलेलं जे काही भांडवल आहे, त्या भांडवलामधून आपल्या सभासदांच्या सर्व गरजा भागवल्यानंतर जर संस्थेकडे काही निधी किंवा भांडवल शिल्लक राहत असत, तर त्या शिल्लक राहिलेल्या भांडवलामधून संस्था काय करत असतात, तर इतर संस्थांचे भाग खरेदी करण्यामध्ये किंवा कर्जरोखे खरेदी करण्यामध्ये किंवा शासनानं विक्रीस काढलेली जी काही अल्पबचत प्रमाणपत्र आहेत, तर ती प्रमाणपत्र खरेदी करण्यामध्ये आपल्याकडे शिल्लक राहिलेली जी काही रक्कम आहे, तर ती रक्कम गुंतवित असतात. मग या
ह्या ज्या काही संस्था आहेत तर या संस्था काय करत असतात, मग आपल्याकडे शिल्लक राहिलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न नेहमी करत असतात. म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या संस्थांचे भाग खरेदी करण्यामध्ये, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या संस्थांनी विक्रीस काढलेले कर्जरोखे खरेदी करण्यामध्ये किंवा शासनानं विक्रीस काढलेले कर्जरोखे खरेदी करण्यामध्ये आणि शासनानं विक्रीस काढलेली जी काही अल्पबचत प्रमाणपत्र आहे तर ती प्रमाणपत्र खरेदी करण्यामध्ये आपल्याकडे जी काही शिल्लक रक्कम आहे तर ती शिल्लक रक्कम या संस्था गुंतवित असतात. तेव्हा संस्थेनं आपल्याकडील शिल्लक रक्कम कशामध्ये गुंतवलेली आहे, कोणत्या संस्थेमध्ये गुंतवलेली आहे, त्यानंतर भाग खरेदी करण्यामध्ये किती रक्कम गुंतवलेली आहे, कर्जरोखे खरेदी करण्यामध्ये किती रक्कम गुंतवलेली आहे, अल्पबचत प्रमाणपत्र खरेदी करण्यामध्ये किती रक्कम गुंतवलेली आहे, कोणत्या तारखेला ती गुंतवणूक केलेली आहे, किती कालावधीसाठी ती गुंतवणूक केलेली आहे, तर या संदर्भातली जी काही सविस्तर नोंद आहे तर ती नोंद कशामध्ये केलेली असते, तर या गुंतवणूक नोंद पुस्तकामध्ये केलेली असते. आणि त्यावरून हे स्पष्ट होत असतं किंवा निदर्शनास येत असतं की संस्थेनं कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची गुंतवणूक केलेली आहे, किती रक्कम त्यामध्ये गुंतवलेली आहे, कोणत्या तारखेला गुंतवलेली आहे. तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती या पुस्तकावरून प्राप्त होत असते. आणि म्हणून सहकारी संस्था काय करत असतात तर अशा प्रकारचं जे काही गुंतवणूक नोंद पुस्तक आहे तर ते गुंतवणूक नोंद पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे कर्ज नोंदणी पुस्तक. तर सहकारी संस्था काय करत असतात, आपले जे काही सभासद आहेत, विशेषतः पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांना अशा प्रकारचं जे काही कर्ज नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवावं लागत असतं. कारण या संस्था काय करत असतात, आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन अशा वेगळ्या प्रकारचा जो काही कर्ज पुरवठा आहे तर तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात. मग कोणत्या सभासदाला कोणत्या तारखेला कोणत्या प्रकारचं कर्ज किती दिलेलं आहे, त्यावर किती व्याजदर आकारलेला आहे आणि किती कालावधीसाठी ते उपलब्ध करून दिलेलं आहे या संदर्भातली सविस्तर नोंद कशामध्ये केली जात असते तर कर्ज नोंद पुस्तकामध्ये केली जात असते. त्यावर सहकारी संस्थेनं एकूण किती कर्ज पुरवठा केलेला आहे तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती काय होत असते तर या कर्ज नोंद पुस्तकावरून आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून सहकारी संस्था काय करत असतात तर कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्था अशा प्रकारचं जे काही कर्ज नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. म्हणजे कर्ज व्यवहारासंदर्भातल्या सविस्तर नोंदी या पुस्तकामध्ये केल्या जात असतात. आणि त्यामुळे कर्ज व्यवहारासंदर्भातली जी काही बिनचूक माहिती आहे किंवा सविस्तर माहिती आहे तर ती माहिती या पुस्तकावरून आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून सहकारी संस्था अशा प्रकारचं जे काही कर्ज नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे लेखा परीक्षक नोंदवही. प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्षातून एकदा आपल्या सर्व हिशोबांची हिशोब तपासणी करून घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं, आपली सर्व हिशोबाची जी काही पुस्तकं किंवा पत्रकं आहेत तर ती पुस्तकं किंवा पत्रकं अद्ययावत स्वरूपात तयार करून ती निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेल्या अंकेक्षकाकडून तपासून घ्यावी लागत असतात. निबंधकाला सर्व सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करणं अशक्य असतं. म्हणून तो काय करत असतो, एका तज्ञ किंवा परिमाणित जो काय अंकेक्षक आहे तर त्या अंकेक्षकाची नियुक्ती करत असतो. आणि तो नियुक्त केलेला जो काय अंकेक्षक आहे तर तो अंकेक्षक काय करत असतो, त्या सहकारी संस्थेच्या हिशोबाची हिशोब तपासणी करत असतो. आणि हिशोब तपासणी केल्यानंतर त्या सहकारी संस्थेकडे एक अंकेक्षण नोंद वही ठेवलेली असते. आणि मग या अंकेक्षक नोंद वहीमध्ये किंवा लेखा परीक्षक नोंद वहीमध्ये त्याला काय करावं लागत असतं तर सहकारी संस्थेची हिशोब तपासणी करत असताना कुठल्या प्रकारचे अनुभव आले, कोणत्या बाबी निदर्शनास आल्या तर त्या संदर्भातली जी काही टिप्पणी आहे तर ती टिप्पणी करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या लेखा परीक्षकाला पार पाडावं लागत असतं. आणि म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं तर अशा प्रकारचं जे काही लेखा परीक्षक नोंदवही आहे तर ती नोंदवही ठेवावी लागत असते. आणि त्या वहीमध्ये तो लेखा परीक्षक किंवा हिशोब तपासणी किंवा अंकेक्षक काय करत असतो तर हिशोब तपासणी संदर्भात ज्या ज्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत किंवा जे जे अनुभव त्याला आलेले आहेत तर त्या संदर्भातली जी काही नोंद आहे तर ती नोंद या लेखा परीक्षक नोंद वहीमध्ये करत असतो. आणि म्हणून सहकारी संस्थांना अशा प्रकारची काही लेखा परीक्षक नोंद वही आहे तर ती वही ठेवावी लागत असते. त्यानंतर पुढचं
पुस्तक आहे डेड स्टॉक रजिस्टर. तर सहकारी संस्था वेगळ्या प्रकारची जी काही मालमत्ता आहे तर ती मालमत्ता किंवा साधन संपत्ती खरेदी करत असते, तिचं आपलं कार्य पार पडत असताना वापर करत असते आणि या मालमत्तेचा किंवा साधन संपत्तीचा वापर केल्यामुळे काय होत असतं, ती मालमत्ता खराब होत असते. काही कालावधीनंतर ती मालमत्ता निरुपयोगी ठरत असते. मग अशी निरुपयोगी ठरलेली जी काही मालमत्ता आहे तर ती मालमत्ता किती ठरलेली आहे, कोणत्या प्रकारची मालमत्ता निरुपयोगी ठरलेली आहे, कोणत्या तारखेला ती निरुपयोगी ठरलेली आहे, तिची किंमत किती होती काय, तर या संदर्भातले जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी ठेवणारं जे काही पुस्तक आहे तर ते पुस्तक काय करावं लागत असतं, तर सहकारी संस्थांना ठेवावं लागत असतं. आणि ते कुठल्या प्रकारचं पुस्तक असतं, तर डेड स्टॉक रजिस्टर नावाचं ते पुस्तक किंवा रजिस्टर असतं. आणि त्या पुस्तकामध्ये किंवा रजिस्टरमध्ये संस्थेची कोणती मालमत्ता ही डेड झालेली आहे म्हणजे निरुपयोगी झालेली आहे, ती कोणत्या प्रकारची आहे, तिची किंमत किती होती, कोणत्या तारखेला ती खरेदी केलेली होती आणि कोणाकडून खरेदी केलेली होती, तर या संदर्भातले जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी या पुस्तकामध्ये केल्या जात असतं किंवा रजिस्टरमध्ये केल्या जात असतं. त्यावरून काय होत असतं की कुठल्या प्रकारची मालमत्ता खराब झालेली आहे, निरुपयोगी झालेली आहे, या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती या पुस्तकावरून आपल्याला प्राप्त होत असते. आणि ती खराब झालेली मालमत्ता संस्थेकडे उपलब्ध आहे किंवा नाही तर या संदर्भातली माहिती सुद्धा या पुस्तकावरून आपल्याला प्राप्त करता येत असते, मिळवता येत असते. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे ठेव नोंद पुस्तक. तर सहकारी संस्था विशेषतः पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था हे जे काही ठेव नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. या पुस्तकामध्ये कुठल्या नोंदी केल्या जात असतात, तर सहकारी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था वेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारत असतात. अल्पकालीन ठेव स्वीकारत असतात, मध्यमकालीन ठेव स्वीकारत असतात, दीर्घकालीन ठेव स्वीकारत असतात, चालू ठेव स्वीकारत असतात, वचत ठेव स्वीकारत असतात, आवर्ती ठेव स्वीकारत असतात. अशा विविध प्रकारच्या जे काही ठेवी आहेत तर त्या ठेवी सहकारी संस्था गोळा करत असतात, स्वीकारत असतात. सभासदांच्या असतात, बिगर सभासदांच्या असतात. आणि या ठेवींपोटी गोळा होणारी जी काही रक्कम आहे तर त्या रकमेचा उपयोग संस्था काय म्हणून करत असतात, तर भांडवल म्हणून करत असतात. तेव्हा कोणत्या ग्राहकाला किंवा कोणत्या सभासदाला कोणत्या प्रकारची ठेव कोणत्या तारखेला ठेवलेली आहे, तिच्यावर किती व्याजदर दिला जाणार आहे, किती कालावधीसाठी ती ठेव ठेवलेली आहे, ठेवीची रक्कम किती आहे, तिच्यावर किती व्याजदर दिला जाणार आहे, तर या संदर्भातले जे काही सविस्तर नोंदी आहेत तर त्या नोंदी कशामध्ये केल्या जात असतात, तर हे जे काही ठेव नोंद पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये केल्या जात असतात. आणि या पुस्तकावरून मग आपल्याला काय माहिती मिळत असते की सहकारी संस्थेकडे एकूण किती ठेवी आहेत, त्या कुठल्या प्रकारच्या आहेत आणि कोणत्या तारखेला ठेवलेल्या आहेत, किती रक्कम त्या ठेवीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि कोणत्या तारखेला त्या ठेवीमध्ये ठेवलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम परत करायची आहे, तिच्यावर व्याजदर किती दिला जाणार आहे, तर या संदर्भातल्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी या पुस्तकामध्ये केल्या जात असतात. आणि म्हणून ठेवी संदर्भातली बिनचूक माहिती एकाच पुस्तकामधून प्राप्त व्हावी यासाठी या जे काही सहकारी संस्था आहेत, पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात, तर अशा प्रकारचं जे काही ठेव नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. तर याप्रमाणे सहकारी संस्थेला अशा वेगळ्या प्रकारची जी काही नोंद म्हणजे वैधानिक पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवणं बंधनकारक असतं किंवा सक्तीचं असतं. तर सहकारी संस्थांना जी काही वैधानिक पुस्तकं ठेवावी लागत असतात तर या वैधानिक पुस्तकांबरोबरच सहकारी संस्थेला बिगर वैधानिक पुस्तकं किंवा अवैधानिक पुस्तकं म्हणजे कायद्यानुसार जी पुस्तकं ठेवणं बंधनकारक नसतं, परंतु संस्था स्वहितासाठी अशा प्रकारची जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवत असतात. तर त्या पुस्तकांना बिगर वैधानिक किंवा अवैधानिक पुस्तकं असं म्हटलं जातं. आणि ही जी काही पुस्तकं आहेत तर ही कुठल्या प्रकारची पुस्तकं सहकारी संस्था ठेवत असतात, तर त्यामध्ये पहिलं पुस्तक असतं आवक नोंद वही. तर सहकारी संस्थेला विविध व्यक्तींकडून किंवा संस्थांकडून काय वेगळ्या प्रकारची पत्र येत असतात. मग आलेली जी काही पत्र आहे तर त्या पत्रांची नोंद ठेवणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. कोणत्या संस्थेकडून कोणत्या व्यक्तीकडून कुठल्या प्रकारचं पत्र आलेलं आहे, कशा संदर्भातलं पत्र आलेलं आहे, कोणत्या तारखेला आलेलं आहे, तर याची नोंद संस्थेकडे राहावी म्हणून काय केलं जात असतं, तर एक आवक नोंद पुस्तक ठेवलं जात असतं किंवा रजिस्टर ठेवलं जात असतं. आणि त्या रजिस्टरमध्ये काय नोंदी केल्या जात असतात, तर कोणत्या व्यक्तीकडून किंवा कोणत्या संस्थेकडून किंवा शासनाकडून कुठल्या प्रकारचं पत्र म्हणजे कोणत्या विषयासंदर्भातलं पत्र कोणत्या तारखेला आलेलं आहे तर याची
क्रमवारपणे तारीखवार जी काही नोंद आहे तर ती नोंद कशामध्ये केली जात असते तर या आवक नोंद पुस्तकामध्ये किंवा रजिस्टरमध्ये केली जात असते. आणि म्हणून सहकारी संस्था आपल्याला कोणाकडून कोणत्या तारखेला कोणत्या विषयासंदर्भात पत्र आलेलं आहे तर याची माहिती संस्थेकडं उपलब्ध व्हावी किंवा राहावी या उद्देशाने काय करत असतात तर अशा प्रकारचं जे काही आवक नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर जावक नोंद वही. संस्थेला आलेले जे काही पत्र आहेत तर त्या पत्रांची उत्तरं संस्थेला देणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आणि काही सहकारी संस्थेला इतर व्यक्तींशी किंवा संस्थांशी वेगळ्या बाबींसंदर्भात पत्रव्यवहार देखील करावा लागत असतो. तेव्हा म्हणजे या ज्या काही सहकारी संस्था तर या संस्था काय करत असतात तर कोणत्या तारखेला कोणत्या व्यक्तीला कोणत्या संस्थेला कुठल्या विषयासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे तर याची नोंद सहकारी संस्थेकडे असणं आवश्यक आहे. आलेले जे काही पत्र आहे तर त्या पत्राला कोणत्या तारखेला उत्तर दिलेलं आहे त्याची नोंद सहकारी संस्थेकडे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक सहकारी संस्था काय करत असते एक जावक नोंद रजिस्टर किंवा पुस्तक ठेवत असते. आणि या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेमधून पाठवली जाणारी जी काही सर्व पत्र आहेत तर त्या सर्व पत्रांची तारीखवार नोंद केली जात असते. कोणत्या व्यक्तीला किंवा संस्थेला पत्र पाठवलेलं आहे, कशा संदर्भात पत्र पाठवलेलं आहे, कोणत्या तारखेला पत्र पाठवलेलं आहे तर या संदर्भातल्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी कशामध्ये केल्या जात असतात तर जावक नोंद रजिस्टरमध्ये किंवा पुस्तकामध्ये केल्या जात असतात. आणि म्हणून सहकारी संस्था जरी हे पुस्तक कायद्यानं ठेवणं बंधनकारक नसलं तरी स्वहितासाठी किंवा स्वतःचं कार्य सुलभ व्हावं यासाठी अशा प्रकारचं जे काही जावक नोंद रजिस्टर किंवा पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवत असतात. त्यानंतर सेरा नोंद वही. तर सहकारी संस्थेला काय होत असतं अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी काय करत असतात भेटी देत असतात. आणि मग या जे काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट दिल्यानंतर त्या सहकारी संस्थेची ते काय करत असतात वेगळ्या बाबींसंदर्भात तपासणी करत असतात, माहिती मिळवित असतात. तेव्हा कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या तारखेला भेट दिलेली आहे, कशा संदर्भात त्यानं पाहणी केलेली आहे किंवा संस्थेकडे कोणत्या बाबी संदर्भात विचारणा केलेली आहे तर याची नोंद कशामध्ये केलेली असते तर सेरा नोंद पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये केलेली असते किंवा करावी लागत असते. म्हणजे सहकारी संस्थेत ज्या ज्या बाबीची त्यानं पाहणी केलेली आहे किंवा ज्या ज्या बाबी त्याच्या निदर्शनास आलेल्या आहेत तर त्या संदर्भातले जे काही शेरे आहेत तर ते शेरे काय करत असतो त्या शेरा नोंद पुस्तकामध्ये तो अधिकारी नोंदवित असतो. आणि म्हणून काय करायचं असतं तर या सहकारी संस्थांना काय करावं लागत असतं तर सेरा नोंद वही ठेवावी लागत असते. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे तक्रार नोंद वही किंवा तक्रार नोंद पुस्तक. तर सहकारी संस्थेमध्ये सहकार चळवळीशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत म्हणजे सभासद आहे, संचालक आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी तर हे काय करत असतात सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेत असतात. काही सहकारी संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवांचा उपभोग घेत असतात. काही व्यक्ती सहकारी संस्थेच्या मालक असतात त्यामुळं संस्थेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधांचा ते उपभोग घेत असतात. मग या सर्व लोकांना सहकारी संस्थेमध्ये ज्या ज्या बाबी त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत की त्या अयोग्य आहेत तर त्या संदर्भात जी काही त्यांची तक्रार असाल तर ती तक्रार नोंदवण्यासाठी सहकारी संस्थेमध्ये काय केलं जात असतं तर एक तक्रार नोंद पुस्तक ठेवलं जात असतं. आणि त्या पुस्तकामध्ये जर काही सभासदांची एखाद्या विषयासंदर्भात तक्रार असाल, संचालकाची तक्रार असाल, अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची तक्रार असाल तर त्या संदर्भातली जी काही नोंद आहे तर ती नोंद कशामध्ये केली जात असते तर तक्रार नोंद पुस्तकामध्ये केली जात असते. आणि मग ती नोंदवलेली जी काही तक्रार आहे तर त्या तक्रारीची दखल त्या सहकारी संस्थेचे जे काही वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागत असते. आणि म्हणून सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं तर अशा प्रकारचे जे काही तक्रार नोंद पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवावं लागत असतं. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे सूचना नोंद वही. तर अनेक वेळा म्हणजे सहकारी संस्थेला आपले जे काही सभासद आहेत किंवा संचालक आहेत किंवा अधिकारी कर्मचारी आहेत तर यांना वेगळ्या प्रकारच्या सूचना द्याव्या लागत असतात. मग प्रत्येकाच्या घरोघर जाऊन त्यांना त्या संदर्भातली जी काही सूचना आहे तर ती सूचना देणं संस्थेला शक्य नसतं. आणि जर तसा प्रयोग संस्थेनं केला तर वर्षभरामध्ये ही सूचना त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून एकाच वेळेस सूचना सर्व संबंधितांपर्यंत पोहोचावी
यासाठी सहकारी संस्थेमध्ये काय केलं जात असतं, एक सूचना नोंदवही ठेवली जात असते आणि जी काही सूचना त्यांना कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना द्यायची तर त्या संदर्भातली नोंद त्या सूचना वहीमध्ये केली जात असते आणि मग ती सूचना वही किंवा ती सूचना फलकावर ती सूचना लावली जात असते आणि एकाच वेळेस मग सर्व संबंधितांना ती जी काही सूचना आहे तर ती सूचना पाहावयास किंवा वाचावयास मिळत असते. तर अशा प्रकारे म्हणजे सहकारी संस्था अशा प्रकारची जी काही सूचना नोंदवही आहे तर ती सूचना नोंदवही ठेवत असतात. तर याप्रमाणे सहकारी संस्थेला अशा प्रकारची जी काही वेगळ्या प्रकारची बिगर वैधानिक पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात किंवा सहकारी संस्था ही पुस्तकं ठेवत असतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे सहकारी संस्थांना वैधानिक आणि बिगर वैधानिक किंवा अवैधानिक जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवावी लागत असतात. या पुस्तकामध्ये वेगळ्या ज्या काही बाबी आहेत संस्थेसंदर्भातील तर त्याच्या नोंदी केल्या जात असतात आणि त्यावरून आपल्याला आवश्यक असणारी जी काही माहिती आहे तर ती माहिती एकाच पुस्तकावरून आपल्याला सहजासहजी प्राप्त होत असते. तर यासाठी सहकारी संस्था अशा प्रकारचं जे काही म्हणजे वैधानिक आणि बिगर वैधानिक पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं ठेवत असतात.